पिंपरी चिंचवडकरांवर अखेर पाणी कपातीची कुऱ्हाड पडली असून आता शहरवासियांना एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जाणार आहे। 2 मे पासून ही कपात लागू होणार आहे। शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणात सद्यस्थितीमध्ये 38% पाणी पुरवठा शिल्लक आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 11% पाणी साठा अधिक आहे। मात्र यंदा तापमान 40शी गाठत असल्यामुळे धरणातील पाण्याचं बाष्पीभवन अधिक व्हायला लागलेलं आहे। त्यामुळे आत्ता पाणी कपात लागू न केल्यास जुलैमध्ये पाण्याची कमतरता भेडसावू शकते असं सांगत महापालिकेने ही पाणी कपात लागू केली आहे। तसंच सर्व्हिसिंग सेंटर आणि बांधकामासाठी पिण्याचं पाणी वापरण्यावर पूर्णपणे मज्जाव घालण्यात आल्याचं महापौरांनी स्पष्ट केलं आहे। पवना धरण हे आजच्या तारखेपर्यंत 38.37% भरलेलं आहे आणि गेल्या वेळेस याच्यापेक्षा कमी पाणी साठा होता। ह्या दिवसापर्यंत आपला 26.65% धरण भरलं होतं। तसं पाहिलं तर 31 जुलैपर्यंत पाणी आपल्याला पुरेल एवढं धरणामध्ये पाणी आहे, परंतु बाष्पीभवन पाहता आणि रोजचा पाण्याचा वापर जास्त होतो आणि आपल्या महापालिकेमध्ये चढ उतार असल्यामुळे पाणी कमी दाबाने चालू आहे। ह्या सगळा विचार करता जर आपल्याला पावसाने ओढ दिली समजा, तर आपल्याला त्याच्या पर्यायी उपाय म्हणून अगोदरच आपण थोडं सावध राहण्याची भूमिका घेऊन आपण 2 तारखेपासून दिवसाआड पाणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे।